सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या आशीर्वादाने शहरातील मंगळ बाजार परिसरात राजरोसपणे मटका व्यवसाय तेजीत आहे। या ठिकाणी थेट पत्रकार परिषद घेत सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट सीमा खरात काळे यांनी पोलिसांच्या हप्तेखोरीचे पितळ उघडे पाडले आहे। आज व्यानची बाणा त्यामध्ये विसा मार्केट पैसे जालना शहरात पोलिसांच्या आशीर्वादाने सध्या अवैध मटका व्यवसाय तेजी आली। शहरात ठिकठिकाणी छोट्या सेटर्स आणि टपऱ्यांमध्ये हा व्यवसाय सुरू करून मटका माफियांकडून सर्वसामान्य घरातील नागरिकांना देशोधडीला लावण्याचं काम केले। विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही। सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या आशीर्वादाने मंगळ बाजार परिसरात मटका चालवतात। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट सीमा खरात काळे यांनी थेट पत्रकार परिषद घेत ते चालणाऱ्या मटक्याचे रॅकेट उघडले आहे। मी ॲडव्होकेट रीमा संदीप खरात काळे। ॲक्च्युली मी जिथे उभी आहे हा आहे मंगळ बाजार। मंगळ बाजारामध्ये जालना येथील मंगळ बाजारामध्ये मी उभी आहे आणि बऱ्याच दिवसापासून जे काय जालना शहरामध्ये सट्टा मटका जे काय अवैध धंदे चालतात या अवैध धंद्यासाठी आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला मी सांगत असते की अवैध धंदे बंद करा। अवैध धंदे आता तुम्ही जर बघितला तर हा जो एरिया आहे हा अतिशय स्लम एरिया आहे। अवैध धंदे जे चालतात हे फक्त स्लम एरियामध्ये चालतात कारण जे छोटे मोठे लोक असतात ह्या लोकांचं नुकसान होतं। यांची जी रोजीरोटी असतं यांच्या लेकरांच्या शिक्षणाचा पैसा सुद्धा याच्यामध्ये जात असतो। आणि आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन जे आहे हे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करतं। काल मी स्वतः संपूर्ण जालन्यामध्ये सर्व मटक्याची दुकानं बघत फिरलेली आहे आणि मटक्याचे संपूर्ण दुकानं बघत फिरल्यानंतर मी सदर बाजार पोलीस स्टेशनला गेली। सदर बाजार पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जे इथले जे डिप्युटी इन्चार्ज जे आहेत शैलेश मस्के जे याला कादराबाद पोलीस चौकी येते त्यांना स्वतः मी बोलले की तुमच्या एरियामध्ये जे आहे तर सर्रास मटकी चालू आहे म्हणजे सगळीकडे सट्टा मटक्यात चालू आहे पण इथं चालू आहे तर ते म्हणते नाही मॅडम बंदच आहे। बंद म्हणाल्यामुळं आता अगोदर आम्ही एका मुलाला पाठवलं आणि तिथे मटक्याच्या तिथे अगोदर त्यांनी 10 रुपयाचा का 20 रुपयाचा मटका सुद्धा लावलेला आहे म्हणजे तो सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे। केवळ ह्यांना जे आहे तर यांना हे 70,000 रुपये पर दुकानातून वसुली करतात। स्थानिक जे पोलीसवाले जे आहे पोलीस प्रशासन तर हे 70,000 रुपये करतात आणि आता नवीन अधिकारी त्यांचं मी नाव आता सध्या सांगत नाही, गरज पडली तर ते ओपन करतात। SP ऑफिसमधून ते अधिकारी सुद्धा आता नवीन त्यांनी 70+20 असे 20,000 रुपये त्यांचं सुद्धा कलेक्शन सुरू आहे। आपण जर बघितलं तर परवाला 2 दिवसापूर्वी तालुका पोलीस स्टेशनला सुद्धा 2 जणांवर अँटी करप्शन ब्युरोची धाड पडलेली आहे आणि त्यांना अवैध धंद्यावाल्यांकडून पैसे घेताना पकडला गेलेला आहे। आणि मग याचा संदर्भ कुठेतरी सदर बाजारशी लागतो। तो खबरी जो आहे दिलीप कोरवी कोणी तर दिलीप कोरवीला बेदम मारहाण केली
बेदम मारहाण कशासाठी केली की तो अवैध धंद्याच्या टीप देतो म्हणून, आणि पोलीस मित्र आहेत आणि तो टीप देतो म्हणून त्याच्यावर हमला झाला. मात्र हमला झाल्याच्या नंतर सुद्धा कोण आरोपी आहेत हे त्यानं नावं सांगितल्यानंतर सुद्धा आतापर्यंत त्या आरोपींना अटक केलेलं नाही. आरोपींना अवैध धंद्याच्या आरोपींना अटक का केलं नाही? कारण त्यांना पाठीशी सारलं जातं, कारण त्यांच्यापासून खूप मोठा पोलीस प्रशासनाला हा बेनिफिट आहे. आता जर बघितलं तर आपण आता सुद्धा दुकान तिथं चालू आहेत. हे फक्त आम्ही कारवाई करतो म्हणायचं. पोलीस प्रशासन कधी सट्टामट्टा बंद करण्याच्या बाजूनं नाहीये, कधीच ते बंद करत नाही, कारण त्यांना त्यापासून इन्कम सोर्स आहे पर्टिक्युलरली. आणि म्हणून त्या दिलीप पूर्वीच्या प्रकरणातले जे अवैध धंद्यावाल्यांनी ज्याला मारहाण केली त्यांचा सुद्धा त्यांनी आतापर्यंत छडा लावलेला नाही. आणि गरज पडली तर मी जे आहे तर CDR वरून की बाबा पर्टिक्युलरली त्याच तारखांना पोलीस प्रशासनाचे या बुटींना कॉल कसे आलेले, त्याच दिवशी का कॉल येतात, हप्ते जमा करण्यासाठी कसे कॉल येतात. आता जे बंग आहेत, छायाबंग असो किंवा हे जे आहे इथलं जे आहे लुंगी आहे, अनेक लोकांचे जालना शहरामध्ये चालू आहे. आणि हा प्रत्येकाला आम्ही पोलीस प्रशासन म्हणतो ना की आमचे चालूच नाहीये. मग आम्ही यासाठी इथं बोलवलं पत्रकार परिषद की हा सूर्य आणि हा जयंत्र आम्ही तुम्हाला दाखवून देतोय की ह्या इथं चालते सट्टामट्टा आणि आजही चालू आहे. आणि आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन, आता सदर बाजार झालं, उद्या चंदनजिरा असेल, कदीम असेल, तालुका असेल, प्रत्येक ठिकाणचं आम्ही दाखवणार आहे की कुठं अवैध धंदे चालतात, कुठं कलेक्टर ऑफिस असो की तिथं कसे वाईट मार्ग चालतात. प्रत्येक ठिकाणी त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या एरियामध्ये जाऊन हा सूर्य आणि हा जयेंद्र ह्या प्रकारे आम्ही दाखवणार आहोत. याची पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन कायमचे जे आहेत ते दुकानं बंद करणं आवश्यक आहे. याच्यासाठी मला काल जेव्हा मी फिरले तेव्हा मला धमक्या सुद्धा आल्या. मला पोलीस प्रशासनाविरुद्ध मी तिकडे कंप्लेंट करू नये म्हणून मला पैशाचे आमिष आले. मी पैशाच्या आमिषाला बळी पडणारी नाहीये किंवा मी धमक्यांनाही घाबरणारी नाहीये. तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की यांच्या विरोधात कारवाई केल्या पाहिजे. सगळ्या विरुद्ध हे सगळे जे आहेत ते सगळे गोरगरीब आहेत. सगळ्या गोरगरिबांचं नुकसान होतं. फार श्रीमंत वसाहतीमध्ये, मोठमोठ्या वसाहतीमध्ये सट्टे मटके चालत नाहीत. ते फक्त गरिबांच्या लेकरांचे शिक्षण हिरावलं जातं, गरिबांना औषध पाणी सुद्धा वेळेवर मिळत नाही. म्हणून पोलीस प्रशासनाला हा सूर्य आणि हा जयंत्रच मला दाखवायचा आहे. आणि यांच्या विरुद्ध कारवाई जर नाही झाली तर त्या पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई होणं आवश्यक आहे. आता मी लगेच PI जे आहेत त्यांना कॉल करणार आहे, जे शैलेश मस्के आहेत त्यांना कॉल करणार आहे आणि हे दुकान त्यांना दाखवून देणार आहे. आता कारवाई झाली पाहिजे आणि कायमस्वरूपी दुकानं बंद झालेच पाहिजे. जालना जिल्ह्यात झालेल्या वादळी